छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानना कशाने फाडलं होतं? छत्रपती शिवाजी महाराजांनी आहे ना ते आपल्या मुघलांना हरवण्यासाठी कोणती युती वापरली होती माहिती आहे तुला? तेवढं नसेल माहिती ना. तर तुला सांगायचं आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचं नाव काय? छत्रपती संभाजी महाराजांना मुलगी होती, त्या मुलीचं नाव सांगू शकतोस? नमस्कार मित्रांनो, तर आज एक आपला नवीन ब्लॉग शूट होणार आहे. व्लॉग तर तुम्हाला माहितीच आहे मी कशाप्रकारे व्लॉग बनवते. तर आज कोणकोणते प्रश्न होणार आहेत ते तुम्हाला मी व्हिडिओला दाखवेलच. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असंच सपोर्ट करत राहा. तर खूप सारे व्हिडिओ आपल्या चांगले व्हायरल गेलेले आहेत. तर आता आपल्याला फुल व्हिडिओ टाकायचे आहेत. आपला आता चॅनल पण लवकरच मॉनिटाईज होईल. आणि अजून एक गोष्ट आहे की मित्रांनो, मी असं ठरवलेलं आहे की जे पण ब्रँड प्रमोशन आणि जे पण ह्या कमाईमधून येतील पैसे किंवा जे काय आपण कमवू तर ते आपण एकतर मराठी शाळेत आणि जास्त असतील तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे गट संवर्धन जे करतात त्यांच्याकडे आपण देणार आहोत, त्यांच्या फंडमध्ये देणार आहोत. तर आणि जर थोडेफार असतील किंवा थोडेफार आपली कमाई होणार असेल, आता मला तर माहिती नाही काय होणार आहे, काय कसे होते मला तर काहीच माहिती नाही, याच्यातली काही आयडिया नाही. जर थोडेफार असेल तर मी असं ठरवलं आहे की आपल्या गावागावाजवळच्या ज्या पण मराठी शाळा असतील त्या मराठी शाळांना आपण थोडेफार मदत करू, म्हणजे लहान मुलांसाठी वही पुस्तक वगैरे आपण त्यांना देऊ. तर चला आपला ब्लॉग कंटिन्यू करा. तर चला मित्रांनो, तर आता आपण निघालो घरातून, आपण चालू आता पेनला. ओके, 1 मिनिट स्ट्रीप ना लावली मी. हेल्मेट आणि हेल्मेटची पट्टी तर लावणं गरजेचं आहेच. तर जय शिवराज, जय शंभूराजे, हर हर महादेव. तर चला आपण चालू पेनला. हा रस्ता खूप खराब झाला आहे, खूप. हा कुठला रस्ता आहे माहिती आहे का? डावरा कोपर ते गोविरला फाटा. हा कोणाच्या अंडर येते मला माहिती नाही, बहुतेक ग्रामपंचायतचा असावा. आणि आता इथे थोडा जरा पुढे गेलात ना की कंपनी पण झालं आहे, त्याच्यामुळे ते मोठ्या मोठ्या गाड्या पण चालतात, कंटेनर टेलर वगैरे चालतात. दाखवतो तुम्हाला. तर ही पण एक कंपनी आहे आणि ही पण आहे. तर बघा तुम्ही, ते मोठ्या मोठ्या गाड्या अशा लोड भरलेल्या गाड्या असतात, तर त्या येतात इथून. तर त्यामुळे रोड अजून खराब होत चालला आहे तो. तर हे आपण वाया घेतलेल्या आहेत, बघू शकता. तर हा आहे चंदू झेरॉक्स आणि इथे आपल्याला वही मस्त स्वस्त भेटतात, चांगल्या रेटमध्ये. तर मी जेव्हा पण मुलांना वया घेतो तेव्हा इथूनच घेतो. ए दादा इकडे या साईडला, या साईडला इकडे, या साईडला. मी आहे ना शिवाजी महाराजांवरची काही लहान मुलांना प्रश्न विचारतात आणि जे पण मुलं उत्तर बरोबर देतात ना त्यांना मी काहीतरी छोटंसं गिफ्ट देत आहे. आणि जे मुलं काय उत्तर देत नाही त्यांची काय व्हिडिओ टाकत नाही मी. तर विचारू तुला प्रश्न, देशील उत्तर? आहे टाईम तुझ्याकडे? 1 मिनटं फक्त. हे इथं पुढे जरा, इथे 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 या साईडला. तर शाळेत गेला होतास? कुठे आहे शाळेत? कितवीला आहे? 7वी. 7वीला. ओके. मराठीत आहेस ना? नाही, काय नाव तुझं पूर्ण? विष्णू निरंजन पांडे. पांडे. कुठला आहेस? मी बिहार. प्रॉपर कुठला आहे? बिहार. बिहारचा. ओके. म्हणजे इथे कधीपासून आहेस? माहिती नाही, आठवण नाही. जन्म तरी इथंच झाला असेल. हां मराठी बोलतोस एवढा व्यवस्थित म्हणजे हां ना, बरोबर ना? ओके. तर तुला छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत? हां माहीत आहेत ना? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आहे ना
ते आपल्या मुघलांना हरवण्यासाठी कोणती युती वापरली होती माहिती आहे तुला? तेवढं नसेल माहिती ना. 4थीपर्यंत मराठी शाळेत होतास? कुठल्या शाळेत होतास? मराठी शाळेत होतास? नाही केस मध्ये शिकवतात का? मी त्या शिकवला नाही माहिती. तुला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचं नाव माहिती आहे? काय सांग? संभाजी महाराज. अरे वा, मस्त. तुझ्यासाठी म्हणजे एवढं जरी उत्तर दिलं तरी खूप आहे. छान. तर छत्रपती शिवाजी महाराज हे कोण होते माहिती आहे तुला? कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज हे राजा होते, मराठा साम्राज्याचे राजा होते. ठीक आहे सर, थँक्यू. मस्त उत्तर दिलं. थांब तुला वही देते. छोटंसं गिफ्ट आहे रे माझ्याकडून. एवढा जरी माहिती असलं ना यांचा इतिहास तरी बस खूप आहे. तर मी तुला काही जास्त हार्ड प्रश्न विचारला नाही, सोपाच प्रश्न विचारला आहे. तर आवडला? एकदा जय शिवराय जय शंभूराजे बोल. जय शिवराय जय शिवराय जय शंभूराजे जय शंभूराज. हर हर महादेव. हर हर महादेव. थँक्यू. दादा म्हणतोय खूप मस्त काम करतोस. मस्त थँक्यू, आभार आहे. तर दादा म्हणतोय खूप मस्त काम करतो. तर खूप सारे लोक आपल्याला सपोर्ट करतातच. तर आपण असं प्रश्न विचारत जाणारच आहोत. तर मी ह्याला सिम्पल प्रश्न विचारला. याचं कारण काय की तो एक तर महाराष्ट्रीयन आहे, त्याला जास्त इतिहास माहिती नाही. दादा तुला एक प्रश्न विचारू? मराठी आहेस? आग्रे आहेस ना? मराठी ना? तुझ्यासाठी मग प्रश्न हार्डच असणार आहे. मी काय करतो माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रश्न विचारतो लहान मुलांना, आणि जे पण लहान मुलं बरोबर उत्तर देतात त्यांना मी काहीतरी छोटंसं गिफ्ट देतो. ऐक पहिलं, जर ज्यांना उत्तर येत नाही त्यांची मी काय व्हिडिओ टाकत नाही. जर उत्तर आलं तर दे, नाहीतर सोडून देऊ, काय विषय नाही. चालेल, विचारू? तर मी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रश्न विचारतो. तुला लाज वाटते काही माणसांसमोर बोलायला, कॅमेरासमोर? ठीक आहे, थांब असावर ही पोरं जाऊ दे, मग बोलतो मी. ठीक आहे. तर विचारू आता देशील नव्हतं. आधी नाव सांगतो मला. सिद्धेश. पूर्ण नाव? सिद्धेश सुहासपूर. कुठल्या शाळेत आहेस आणि कितवीला आहेस? मी 10वी झाली आता, म्हणजे 10वीचे बोर्डचे पेपर झालेत माझे. ओके. प्रायव्हेट हायस्कूल. प्रायव्हेट हायस्कूलला. तर तुला सांगायचं आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचं नाव काय? येसूबाई. अरे वा, महाराणी येसूबाई. महाराणी येसूबाई. काय घाबरू नको, मस्त आहे, मस्त उत्तर दिलं, बरोबर दिलं. एवढं पण माहिती खूप आहे. एवढं पण जर माहिती असेल ना तर खूप आहे, खरं सांगतोय. कारण की आपला इतिहास फक्त 4थीपर्यंत शिकवला जातोय आणि तरी पण माहिती आहे म्हणजे खूप झालं, बरोबर ना? ते तुझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे. हे बाई, आवडलं? एकदा जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव. जय भवानी जय शिवाजी. जय शिवराय जय शंभूराज. चल, थँक्यू. आदिनाथ घरात टाक, यूट्यूबला, इंस्टाला मिस्टर आदिनाथ घरे. बाई इथं डील आहे. मिस्टर आदिनाथ घर लिहून घे, पाहिजे तर. आज नाही तर व्हिडिओ उद्या पोस्ट करेल व्हिडिओ. आणि अगोदर पण भरपूर सारे असं मुलांना प्रश्न विचारला, तर व्हिडिओ पण खूप सारे व्हायरल गेलेले आहेत. तर तुला काही शिकायला पण भेटेल. ठीक आहे, मिस्टर आदिनाथ घरात टाक. मला विचार करायला लागतो समोरच्याला प्रश्न कसा विचारायचा, कारण की का तर त्याला उत्तर पण आलं पाहिजे, बरोबर ना? आणि काय पोरं लगेच घाबरतात. काही घाबरायचं नाही. असं वाटते, असं का विचारायचं? आपला जर इतिहास आपल्याला माहिती असेल तर कुठलीच गोष्ट हार्ड वाटायची नाही. छत्रपती शिवरायांचा इतिहास असा आहे की त्याच्यातून खूप प्रेरणा मिळते. चल,
हा. सौरभ दादाकडे बघावं तेव्हा गर्दी असते. बजेट नाही, पण आपल्याकडे 14,999 रुपयापासून पण आयफोन चालू आहे. तर अशा खूप सारे जबरदस्त ऑफर आहेत. आणि हो, एवढंच नाही, सगळ्या फोनवर तुम्हाला 0 डाऊन पेमेंटच्या स्कीमसुद्धा अवेलेबल आहेत. आपल्याकडे खूप सारे फायनान्स अवेलेबल, आणि ते पण कधी करायचं, माझा नंबर तुम्हाला आलाच असेल. मी करतो तुम्हाला. हो हो, ठीक. मला कॉल करा, मग आपण एक दिवस वेळ काढून ते करू. शाळेचं पण लवकरच करूया आपण. लवकर, शाळेचं पण तुम्ही जेव्हा बोलणार तेव्हा करू आपण. शाळेचं करू पण. ठीक, चला, धन्यवाद, आभार आहे. हो, ठीक आहे. हे याच्यासाठी पण खूप खूप आभार आहे, खूप खूप. चला, थँक्यू मॅडम. चला. एक नंबर बाकीच त्याला ब्रॅकेट हा माउंट लावलेला आहे ए स्ट्रिपचा. जास्तीत जास्त माझा हा खर्च आहे ना, जास्तीत जास्त 400 ते 450 रुपयाचा आहे. हा माईक पण आहे ना 200 रुपयाचा आहे, अच्छा जी वायरवाला यूज करत होतो तो. एक नंबर. जेव्हा माउंट केला, आता झाले मला 5-6 महिने व्हायला आले जेव्हापासून यूज करतो. तुम्ही सिस्टम केलात ना, हां. हां ना. मी पहिल्यांदा बघतो. तर जय शिवराय, जय शंभूराजे, हरण महादेव. ए बाबू इकडे आहे. थांब, गाडी आहे, तू त्या साईडला चल, मी त्या साईडला आलो. थांब, मी प्रश्न विचारतो, माहिती आहे ना, व्हिडिओ बघतो ना माझ्या, त्या साईडला चल, मी आलो तर. ये इकडे, ये, घाबरू नको, ये. अरे ये, फेमस करीन तुला, ये. अरे ये रे, फेमस करीन तुला. या साईडला एक, या साईडला, या साईडला, सगळे या साईडला ये. तू पण ये, बारके ये. नाव काय तुझं? नाव सांग. स्पर्श, म्हणजे मराठी आहेस तुम्ही? मराठी आहे ना? अरे ये, घाबरतोस कशाला? लाजतोय हा. याची व्हिडिओ व्हायरल करतो थांब. तर मी आहे ना व्हिडिओ बनवतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे काही प्रश्न विचारतो मुलांना. जे पण मुलं बरोबर उत्तर देतात ना, त्यांना मी काहीतरी छोटंसं गिफ्ट देतो. ओके. जर व्हिडिओचं उत्तर नाही आलं तर मी काय व्हिडिओ वगैरे टाकणार नाही, कारण की व्हिडिओ टाकली की कसं तुमचे घरचे बोलतील तुला उत्तर येत नाही. बरोबर ना? कितीला आहेस? 8वीला. तू कितीला आहेस बारक्या? तू कितीला? 5वीला. ओके, मग उत्तर कोण देईल? तू देशील. थोडा मागे उभा राहा. तुझं नाव सांग मला. स्पर्श राकेश पाटील. कितीला आहे? 8वीला. कोणत्या शाळेत? सार्वजनिक विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज पेन. ओके. तर तुझ्यासाठी प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानना कशाने फाडलं होतं? वाघ नाक्यावरून. वाघ नक्याने. अरे वा, छान. आणि अजून एक हत्यार होतं. कटारी. अरे वा, मस्त, छान. तुम्हाला माहिती होतं? होतं की नाही? गिफ्ट मिस केलं की नाही? केलं की नाही तुम्ही मिस? चल, छोटंसं गिफ्ट आहे माझ्याकडून. माहिती आहे ना तुला, बघता ना माझ्या व्हिडिओ तुम्ही. हे बघ, हे घे तुझ्यासाठी. आवडलं? आनंदी आहे? खुश? चल बोल, जय शिवराय, जय शिवराय, जय शंभूराजे, जय शंभूराज. हर हर महादेव. चल, थँक्यू, आभार आहे. चल, आदिनाथ घरात टाक, मिस्टर आदिनाथ घरात. हे बघ इथे लिहिलं बघ, मिस्टर आदिनाथ घरात. लिही पेनाने, लिहून ठेव. दे पेन, दे, मी लिहून देते. दे. बघतोय ते त्याला पाठव, रील्स पाठव माझी, शेअर कर, कमेंट कर. माझे तर भरपूर जण व्हिडिओ बघतात पण बोलत नाही. बिग फॅन बोला ना कधीतरी. काय रे, मिस्टर आदिनाथ घरात टाक. हां, घरात खाली टाक, खाली टाक. हां, ओके, परफेक्ट. चल, जय शिवराय, जय शंभूराजे. अभ्यास करा बारक्या. तुला परत एकदा भेटल्या विचारेन ना प्रश्न. तुला त्याला तुला पण विचारेन. चल चल चल. हो हो.
अशी कोथिंबीर कशी आहे? पिशवी नाही? हा मराठी आहे. मराठी आहेस तू? मग काय नाव? राज सोहम करवार. ओके, 7वीला आहेस. तुला छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत? माहिती आहे? मी तुमचा व्हिडिओ बघितला. बघितला? एका मुलाला ओळखचा पेन दिलेला. हां, काय प्रश्न होता तेव्हा? ओके, मग तुला विचारू प्रश्न, देशील उत्तर? छत्रपती संभाजी महाराज कोण आहेत माहिती आहेत? कोण आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांचे मुलगा. बरोबर. तर छत्रपती संभाजी महाराजांना मुलगी होती, त्या मुलीचं नाव सांगू शकतोस? तुला येते? भवानीबाई. भवानीबाई. अरे वा, छान, मस्त, छान उत्तर दिलंस तुम्ही. तर तुला काहीतरी एक छोटंसं गिफ्ट देते आणि इतिहास वाचून घेण्याचा प्रयत्न घ्याल की नाही? आता आ करून काही फायदा नाही. आता वाचशील नाहीच्या पुढं? ए, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचशील ना? नक्की? संभाजी महाराजांचा आहे. कितवीला आहेस? 7वीला. मग शिकून घेण्याची आवड आहे ना? हे घे.
आवडला? जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. बोल एकदा. जय शिवाजी जय संभाजी हर हर महादेव. हर हर महादेव. चल बाय. बाय. तर मित्रांनो, आहे मुंबई गोवा हायवेला इंडियन मसाला हॉटेल रेस्टॉरंट. तर ह्या रेस्टॉरंटमध्ये मला एकदा जायचं आहे आणि हा पण एक मराठी माणसाचं दुकान आहे. तर ह्या रेस्टॉरंटमध्ये मला बघायचं आहे की तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे का. कारण की मी त्यांना म्हटलं होतं की मी तुमचं ब्रँड प्रमोशन करून देतो. मला म्हणजे मी बोललो होतो की मला ब्रँड प्रमोशन करायचं आहे तुमच्या दुकानाचं, कारण की ते मराठी माणसाचं दुकान आहे हे मला माहीत होतं. तर विषय काय झाला की त्याही अजूनपर्यंत मला काही कॉन्टॅक्ट केला नाही. ते म्हणाले होते की ठीक आहे, आमच्या टीमकडून तुम्हाला कळवण्यात येईल असं सांगितलं होतं मला. ते अजूनपर्यंत काही कळवलं नाही मला. काय विषय झाला काय समजलं नाही. मला ब्रँड प्रमोशन ह्याच्यासाठी करायचं होतं की मराठी माणसाचं दुकान आहे म्हणून मला करायचं होतं आणि त्यांचं नवीन दुकान आहे. तर दुसरी गोष्ट, हा आपला हिमगौरी हॉटेल काही दिवस बंद होता सिलेंडरमुळे. तर तोही चालू झाला आहे आणि शिवमुद्रा हॉटेलही चालू झालेलं आहे. हे पण हॉटेल मराठी माणसाचे आहेत मित्रांनो.